एका मोठ्या शहरामध्ये एक तरुणी ही नर्सिंगचं शिक्षण घेण्यासाठी एका कॉलेजमध्ये गेली आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर नर्सिंगचं शिक्षण घेत होती। पण मात्र शिक्षण घेत असताना कॉलेजला जात असताना त्या तरुणीची त्या पोरीची ओळख एका पोरासोबत झाली। आता ही जी झालेली ओळख होती ही इंस्टाग्रामवर झालेली ओळख होती। मग सुरुवातीला ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं, मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं। मग प्रेमामध्ये रूपांतर झाल्यानंतर यांचं इंस्टाग्रामवर बोलणं चालणं मोठ्या प्रमाणात सुरू झालं। यांनी एकमेकांना आपले मोबाईल नंबर दिले। मग मोबाईल नंबरवर सुद्धा यांचं बोलणं सुरू झालं। मग ते जे पोरगं आहे त्या पोरानं त्या पोरीला एका ठिकाणी लॉजवर भेटायला बोलवलं। आता भेटायला बोलल्यानंतर पोरगीसुद्धा त्याला भेटायला त्याच्यावर विश्वास ठेवून त्या लॉजमध्ये गेली। मग त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या पोरानं पहिल्याच भेटीमध्ये त्या पोरीसोबत सगळं काही करायचं ठरवलं होतं। सुरुवातीला त्या पोरीने त्याला विरोध केला होता, पण मात्र त्यानं गोड गोड बोलून तिला विश्वासात घेतलं आणि त्या पोरीसोबत सगळं काही मनमोकळेपणानं केलं। पण मात्र ही जेव्हा घटना घडत होती तेव्हा त्या पोरीला त्या तरुणीला याच्यातला काहीही माहीत नव्हतं की याच्या पुढे त्यासोबत काय होणार आहे। अखेर हे सगळं प्रकरण झाल्यानंतर ते जे पोरगा आहे त्या पोरानं त्या पोरीसोबतचा नको त्या अवस्थेमधला एक व्हिडिओ काढला होता आणि तो व्हिडिओ त्याच्या एका जवळच्या मित्राला दाखवला होता की बघ मी त्या पोरीसोबत कशा पद्धतीनं केलं, काय केलं। मग जवळच्या मित्राला तो व्हिडिओ दाखवल्यानंतर त्याच्यासुद्धा भावना उत्तेजित झाल्या आणि त्यानं त्याच्या मित्राकडून तो व्हिडिओ घेतला आणि व्हिडिओ घेतल्यानंतर थेट त्या पोरीला पाठवला आणि सांगितलं तुझा नको तसा व्हिडिओ माझ्याकडं आलेला आहे, तू त्याच्यासोबत अशा पद्धतीनं करते, मग माझ्यासोबत का करत नाही? जर तू माझ्यासोबतसुद्धा त्याच पद्धतीनं केलं नाही तर तुझा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेल, समाजामध्ये बदनामी करेल, अशी धमकी त्या पोरीला दिली। बघा, ती पोरगी चांगलं कॉलेजचं शिक्षण घेत होती, पण मात्र इंस्टाग्रामवर तिची ओळख झाल्यामुळं तिच्यासोबत दोघा जणांनी व्हिडिओ दाखवून अशा पद्धतीनं केलं होतं। त्या पोरीला वाटलं हे सगळं प्रकरण इथंच थांबन, पण मात्र इथूनच खऱ्या प्रकरणाला सुरुवात झाली होती। जे 2 नंबरचं पोरगा आहे त्या पोरानं ते व्हिडिओ आणखी 5 जणांना पाठवला आणि त्या 5ही मित्रांनी मिळून त्या तरुणीसोबत 5 महिने नको ते कृत्य केलं। पहिले 2 होते, त्याचे 5 झाले, एकूण संख्या 7 झाली आणि हे 7 जण 5 महिने त्या पोरीसोबत अशा पद्धतीनं करत होते। यामुळं ती पोरगी गर्भवती सुद्धा झाली होती आणि घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये एक तरुणी नर्सिंगचं शिक्षण घेण्यासाठी तिच्या आईसोबत या परिसरामध्ये राहायला आली होती। मग या ठिकाणी राहत असताना, कॉलेजला जात असताना, येत असताना तिच्याकडे एक मोबाईलसुद्धा आला होता। मग याच मोबाईलमधून आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून तिची ओळख एका राहुल नावाच्या तरुणासोबत झाली। मग सुरुवातीला ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीत, मैत्रीचं रूपांतर प्रेमात आणि प्रेमामध्ये प्रेम झालं की लगेच ती त्याच्यासोबत लॉजवरसुद्धा गेली। तिनं आश्वासन दिलं, सगळं काही मनमोकळेपणानं झालं। त्यानं तिचा नको तसा व्हिडिओ काढला, मित्राला पाठवला, त्या मित्रांनी आणखी 5 जणांना पाठवला आणि ह्या 7 जणांनी मिळून 5 महिने त्या तरुणीचा उपभोग घेतला। आता या सगळ्या प्रकरणामुळं ती जी पोरगी आहे ती पोरगी गर्भवती झाली होती, कारण की या संपूर्ण प्रकरणाला सुरुवात एप्रिल 2025 मध्ये झाली होती। एप्रिल 2025 ते सप्टेंबर 2025 पर्यंत हा सगळा प्रकार सुरू झाला आणि यामुळं ती तरुणी गर्भवतीसुद्धा झाली। जेव्हा ती तरुणी गर्भवती झाली तिला ही माहिती मिळाली, तिच्या पायाखालची जमीन सरकली। तिनं त्या पोरांना जाब विचारला, तेव्हा त्या पोरांनी काय केलं, तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या, तिचा गर्भपात केला आणि ही गोष्ट कोणाला सांगू नको, काही नको, आपल्यातच राहू दे असंसुद्धा सांगितलं, नाहीतर तुझे व्हिडिओ आमच्याकडे आहेत, आम्ही ते व्हायरल करू, बदनामी करू, अशी धमकी त्या पोरीला दिली होती। बघा त्या पोरीची अवस्था कशा पद्धतीनं झाली, काय करावं काय नाही तिला समजत नव्हतं। आता एवढा सगळा प्रकार घडला तरी ते जे पोरं आहेत ते पोरं त्यांनी अखेर त्या तरुणीचे व्हिडिओ व्हायरल केले।
याला पाठव त्याला पाठव असे व्हिडिओ व्हायरल केले आणि हे व्हायरल झालेले व्हिडिओ अखेर त्या पोरीच्या घरच्यांपर्यंत पोहोचले. जेव्हा त्या पोरीच्या घरच्यांनी हे सगळे व्हिडिओ पाहिले त्यांच्या तर पायाखालची जमीनच सरकली. त्यांच्या पोरीनं अशा पद्धतीनं कसं काय केलं हे जेव्हा त्या पोरीला विचारलं तेव्हा तिनं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. आता प्रकार सांगितल्यानंतर तात्काळ त्यांनी जवळचं महात्मा फुले पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून ते जे 7 आरोपी आहेत त्यांच्या विरोधात रीतसर फिर्याद दाखल करून तक्रार दाखल केली. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि त्या 7 जणांविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि त्या ठिकाणी कारवाईसुद्धा सुरू आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची जेव्हा चौकशी केली तेव्हा समजलं की हे जे पोरं आहेत ते मुरबाडमधील भिवंडी परिसरामध्ये राहणारे आहेत आणि सगळे पोरं श्रीमंत घरातील आहेत. तरीसुद्धा त्यांनी अशा पद्धतीने एका तरुणीला फसवलं आणि तिच्यासोबत कशा पद्धतीनं केलं. अशा आरोपींवर कठोरातली कठोर कारवाई व्हावी अशी मागणी अनेकांनी केलेली आहे. पण मात्र सध्या ज्या पद्धतीनं सोशल मीडिया आलेला आहे किंवा तरुण तरुणी महिला काय पुरुष काय सगळ्यांच्याच हातामध्ये मोबाईल आलेत आणि त्याच्या वापरामुळं अशा घटना घडत आहेत असं सुद्धा काही जण सांगत आहेत. पण मात्र सध्या हे जे प्रकरणं घडत आहेत ते खरंच मोबाईलमुळंच घडत आहेत का अन्य कुठल्या कारणामुळं घडत आहेत? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय तेच सांगायचं काम आपण करत असतो. लोकांना सतर्क आणि सावध कसं राहावं हे सुद्धा सांगत असतो. त्यामुळं ह्या प्रकरणावर तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका.